अंबरनाथ में कचरा उठाने के काम में करोड़ों रुपयों के घोटाले का गंभीर आरोप सामने आया है। भाजपा नगर सेवकों का दावा है कि घरों से निकलने वाले कचरे की जगह नालों की गाद, कीचड़ और मिट्टी का वजन दिखाकर फर्जी बिल बनाए जा रहे हैं। नगर सेवकों के अनुसार कचरा ढोने वाले वाहनों का वजन निजी वेट ब्रिज पर कराया जाता है, जहां हर वाहन का वजन लगभग 500 किलो तक अधिक दर्ज किया जाता है। उनका कहना है कि इसी आधार पर लाखों रुपए के अतिरिक्त बिल तैयार किए जा रहे हैं। भाजपा नेताओं ने सवाल उठाया कि अंबरनाथ में रोज 170 टन कचरा उठाने का दावा किया जाता है, जबकि क्षेत्रफल में और आबादी में बड़े बदलापुर शहर में केवल 100 टन कचरा निकलता है। ऐसे में अंबरनाथ में इतना अधिक कचरा कैसे निकल रहा है, इसकी जांच होनी चाहिए। नगर सेवकों ने संबंधित कंपनी को ब्लैकलिस्ट करने, पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। वही नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटिल ने भी मौके का निरीक्षण कर अधिकारियों से जवाब मांगा है। अब इस पूरे मामले की जांच और प्रशासन की कार्रवाई पर भी सभी की नजरें टिकी हुई है। गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथ मध्ये काम करते। 23 ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कुंडी आज पण अस्तित्वात आहेत। आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला तर एकतर ह्या टेंडर मध्ये कुठेतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबी मध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले। परंतु आज 7वा महिना म्हणजे जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जातंय। आपण पाहू शकता की इकडे हे डंपरनी जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते। जवळपास बदलापूर सारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन आणि अंबरनाथ मध्ये असं काय घडतं की अंबरनाथ मध्ये 170 टन जमा होतो। म्हणजे लक्षात घ्या जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथ मध्ये जास्त जमा केला जातोय। आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला। असं असताना कुठेतरी खूप भ्रष्टाचार, इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय। आपण मागे पाहू शकता की समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं। कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात, ते प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी वजन केलं जातंय। त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो। म्हणजे खूप मोठा भ्रष्टाचार होतोय। जवळपास 500 किलोचा फरक म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागे त्या ठिकाणी येतोय। ते दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जातंय। ते खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो। आम्ही संपूर्ण आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील तर अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्थ बसणार। लक्षात घ्या तुमच्या सोबत आज तुम्ही पण आहोत, शहर मध्ये आपण फिरतो। शहरात आज देखील 210 कचरा कुंडे आपल्याला अस्तित्वात दिसतात। मुख्यतः हा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा 2017 ला नवीन तरतूद करण्यात आली, कचरा कुंडी मुक्त शहर या अनुषंगाने केलं होतं। परंतु कुठंच एक सुद्धा कचरा कुंडी कमी झाली नाही, उलट कचरा ह्या शहरामध्ये वाढला आणि त्याच्यावरती जर का कोणी अंकुश आणू शकत नसेल तर कुठंतरी अधिकारी ह्या संपूर्ण ठेकेदार सोबत मिळून त्या अंबरनाथ शहरातल्या जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची लूट करताय, हे असं बोलायला कोणत्याच प्रकारचं आपल्याला दोमत राहणार।